आज या ठिकाणी तेव्हा पहा तुम्ही, सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. जी बैठक चालू आहे त्यामध्ये काही जागी आमच्या दोन्हीकडनं उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. आत्ता ती बैठकीमध्ये आम्ही जे डबल फॉर्म झालेले आहेत त्याच्यामध्ये जे तुल्यबळ आहे, ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे, त्याच्यामध्ये त्या कॅन्डिडेटचा फॉर्म ठेवून दुसऱ्याचा विड्रॉल करावा अशा पद्धतीची आमची वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. किती प्रभाग आहेत? जवळपास 9 ठिकाणी आहेत जवळजवळ. मग हे 9 ठिकाणी जे माघार घेतील ते तुमचे अर्धे आणि त्यांचे अर्धे असं काही गणित अर्ध्या असा फॉर्म्युला नाहीये. फॉर्म्युला असा आहे की फीडबॅक जो सर्व्हेमध्ये येतो की हा उमेदवार तुल्यबळ आहे तर त्याच्यामध्ये त्याला ती जागा सोडायची. किती तुम्ही एबी फॉर्म दिले होते आणि त्यांनी किती एबी फॉर्म दिले होते अशी काय आकडेवारी आहे? आज फायनल आकडा किती होईल? जवळपास आम्ही 125च्या आसपास आम्ही त्या ठिकाणी एबी फॉर्म दिले. त्यांच्याकडनंही 35च्या आसपास त्यांनी पण एबी फॉर्म दिले होते. म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून 165 हो, उमेदवार असणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून 100 आणि आरपीआय खरात गट मिळून 165 उमेदवार राहणार आहेत. बंडखोरी होणार नाही. कुठेही बंडखोरी होणार नाही. मोहरांनी काल सांगितलं की अजित पवार पालकमंत्री आहेत, गुन्हेगारीवर बोलतात, पण आंदेकरांच्या घरात तिकीट दिलं, त्यांचं काही माघारी वगैरे असं काही ठरलंय की कंटिन्यू करतात? 3 गुन्हेगार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दक्षिणेपर्यंत तुमचे उमेदवारांची लिस्ट पाहिली. कायदा व सुरक्षेचा प्रश्न सारखा सांगतात दादा निर्माण होतो, हे होतं, गुन्हेगारी वाढते आणि दादाचे असं गुन्हे आणि आम्ही विकास त्यावरती आता एक तर लक्षात घ्या, हे जे उमेदवार आहेत ते बऱ्यापैकी आपले आरपीआय सचिन खरात गटातनं त्यांनी दिलेले आहे. त्यांच्याबरोबर दादांची चर्चा चालू आहे. अंतिम निर्णय ते घेतील. उमेदवार तर घड्याळावर लढणार आहेत ना, पक्षाचा वापर ना, चिन्हावर लढतायत ना सगळे गुन्हेगार हे. हा, आता त्यांच्यावर चर्चा चालू आहे. अंतिम निर्णय अजून तर फक्त हे चालू आहे. चर्चा निर्णय सुरू आहे होईल. त्याच्यावर. अण्णा, हो, त्यांना घड्याळ चिन्ह दिलं जाणार आहे का? अण्णा, चर्चाकडून त्यांना घड्याळ चिन्ह दिलं जाणार आहे का? तो अंतिम निर्णय घेतील आता. चर्चा सुरू आहे, या विषयावर चर्चा सुरू आहे. बदलला जाईल का त्यांना चिन्ह? दुसरं दिलं जाईल का? तसं काही झालं का आता बोलणं? अशाची जागा असेल ज्या ठिकाणी तुल्यबळ त्यांचा उमेदवार असेल आणि तशी चर्चा चालू असेल तर आमच्या फॉर्म्युला फक्त एकच आहे की निवडून येण्याची क्षमता असेल त्याच्यासाठी आपण शिवसेनेसोबत मग काही चर्चा सुरू आहे का? आता मला तर नाही वाटतं ऐका ना, त्यांना चिन्ह बदलून दिलं जाणार आहे का? जे उमेदवार तुम्ही सचिन खरात यांचे त्याच्यावरती निर्णय होणं बाकी आहे. आता निर्णय चालू आहे. कोण घेणार आहे निर्णय? निर्णय दोन्ही त्यांचे सचिन खरात गटाचे आणि दादा घेतील निर्णय. ठीक, ओके, थँक्यू.